मराठा उद्योजक कक्षाच्या वतीने दिवाळी विशेष प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। या ठिकाणी मराठा उद्योजकांच्या वस्तूंची विक्री आणि त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी आपण पाहत आहेत, ज्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्ती विवाह वधूवर परिचय मेळावे आयोजित केलेले आहेत, अशी मराठा सोयरीक संस्था आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आज आपल्या सोबत आहेत। सर, आपण किती वर्षापासून काम करत? आम्ही हे 10 वर्षापासून काम करतोय, 2016 पासून। तर ही संकल्पना कशी सुचली? एकदम सुरुवातीला आम्ही एक साधा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता की मराठा सोयरीक अहमदनगर जिल्हा या नावाने 10 वर्षापूर्वी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। ऍक्च्युली त्यावेळेस काय असं म्हणजे व्हॉट्सअपवर फोटो वाटे पाठवण्याची पद्धत नव्हती, परंतु सहज आम्ही एक बसल्या बसल्या टाइमपास म्हणून तो ग्रुप चालू केला। परंतु तेव्हा जे मुहूर्तमेढ रवली, तर आजपर्यंत तो ग्रुप चालू आहे आणि आजपर्यंत त्याचे खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि अनेक तालुक्यात अनेक जिल्ह्यात असे व्हॉट्सअप ग्रुप आता चालू झालेले आहेत। तुम्ही फक्त नगर जिल्ह्यापुरतं काम करता का तुमच्या सर्व महाराष्ट्रभर शाखा आहे? सुरुवात नगर जिल्ह्यातून झाली, आता पूर्ण आपल्या महाराष्ट्रभर शाखा आहेत। आता आपण पूर्ण राज्यासाठी काम करतो। ज्यावेळेस कुठलंही काम करायचं म्हणलं तर त्याला अर्थ लागतं। मग ज्यावेळेस आपले स्वयंसेवक हे सगळं काम करत असतात, मग किंवा त्या कार्यालयाचं भाडं असेल किंवा त्यांचं मानधन असेल, हे सगळं कसं मॅनेज करतात? आता मुळातच हे काम म्हणजे एकदम अचानक असं सहजपणे सुरू झालं। तर पहिले 3 वर्ष हे काम आम्ही पूर्णपणे मोफत केलं, कोणत्याही प्रकारचं म्हणजे फी घेणं वगैरे असं काही आमच्या मनात नव्हतं। परंतु नंतर काम वाढत गेलं, वेबसाईट झालं, मोबाईल ऍप आलं, ऑफिस सुरू केल्यानंतर शाखा वाढल्या, त्यामुळे मग थोडंसं नाममात्र फी घेणं गरजेचं पडलं हा खर्च भागवण्यासाठी। म्हणून आपण ना नफा तोटा येतात तो संस्था चालण्यासाठी एक नाममात्र फी घेऊन या संस्थेचा कारभार आपला चालतो। आतापर्यंत एकूण 100 सोहळे झालेले आहेत, तर या सोहळ्यामध्ये अंदाजे किती विवाह संपन्न झालेले आहेत? या वधूवर मेळाव्याचे व इतर वेळेस असे म्हणून आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त लग्न आपल्याकडून जमलेत आणि सर्वात विशेष म्हणजे ते 5000 पैकी 578 लग्न हे विधवा विदूर घटस्फोटित यांचे जमलेले आहेत। त्याच्यासाठी काय नियम व अटी असतात का? यामध्ये आपण मेळावे हे आपण पूर्णपणे मोफत घेतो, मेळाव्यात कोणाची फी घेत नाही। मेळाव्यामध्ये समजा आल्यानंतर नाव नोंदणीची काही अगोदर गरज नसते, तिथं आल्यानंतर जशी नाव नोंदणी होईल त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्यांचा स्टेजवर बोलून प्रत्येकाला स्टेजवर बोलून त्याचा परिचय करून दिला जातो आणि त्या पालकांचे फोन नंबर देखील ते सांगितले जातात। आणि नंतर मग समोरच्या पालकांनी जे स्थळ आवडले त्यांचा फोन नंबर लिहून घ्यायचा आणि नंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने एकमेकांच्या पालकांना कॉन्टॅक्ट करायचा व लग्न जमवण्याचा प्रयत्न करायचा। त्यामध्ये आम्ही मध्यस्थी करत नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लग्न जमवण्याचा प्रयत्न करायचा। सध्या जर आपण पाहिलं तर समाजामध्ये अशा काही फेक संस्था बऱ्याच कार्यरत आहेत। सोशल मीडियावरती जर पाहिलं तर याच प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आपल्याकडून करण्यात आलेली आहे का? आपल्या समाजातील लोकांची फसवणूक होऊ नये यामध्ये कसं फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही समाज प्रबोधन करतो लोकांचं। कारण काही जण काय करतात, थोडेसे जे काही थोड्याफार प्रमाणात एजंट आहेत ते सुंदर मुलींचे फोटो बायोटे अशा मुलांना पाठवतात, पालकांना पाठवतात की ज्यांचं लग्न जमतच नाही त्यांना ते सुंदर मुलींचे फोटो बायोटे पाठवतात। त्यांच्याकडे 4-5 हजार रुपयाची मागणी करतात व ते पैसे त्यांनी भरले का त्यांचा नंबर ब्लॉक करून टाकतात। असे प्रकार खूप घडले आणि एकेका मुलीचं 2-2, 3-3 स्थळांसोबत लग्न लावून देणं हे पण प्रकार खूप घडलेले आहेत। त्याबद्दल आम्ही जनजागृती करतो, लोकांना सांगतो त्याबद्दल। कारण आपल्या समाजामध्ये विवाह ही खूप मोठी समस्या आहे। पोरांना नोकऱ्या नाहीयेत आणि मुलींना हे शासकीय नोकरदार वर लागतो, तर त्याच्यासाठी प्रबोधन किंवा समाज जागृती करण्यासाठी आपण आणखी काही वेगळे उपक्रम राबवत आहात? आता त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचणी म्हणजे मुलींची व त्या मुलींच्या पालकांची अपेक्षा, त्या अपेक्षावर आपण जास्तीत जास्त प्रबोधन केलेलं आहे आणि नेहमी करतो की अपेक्षा कमी कराव्यात। तसेच आजकाल घटस्फोटचं प्रमाण खूप वाढले आणि विशेषतः मुलीची आई यासाठी जरा जास्त प्रमाणात जबाबदार आहे असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आले। आम्ही त्यावर देखील प्रबोधन केले की मुलींच्या आईने जास्त लुडबुड करू नये म्हणून। तसेच दुसरं म्हणजे ज्या मुलांचं लग्न जमतच नाही अशा मुलांनी एकल म्हणजे विधवा महिलांसोबत लग्न करावं असं आम्ही त्यांना प्रोत्साहित करतोय। आणि ह्या एकल महिलांना देखील पुनर्विवाह करावा, कारण की 45 वयाच्या आतल्या महिला खूप आहेत, पण त्यांना देखील आम्ही लग्नासाठी तयार करतोय। आपण एकलचे स्वतंत्र वेगवेगळे आपण मेळावे घेतलेले आहेत
आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे हे लग्न जे आपण आजकाल करतो त्याचा खर्च कमी खर्चामध्ये असावा, त्याची एक आम्ही आचारसंहिता नगरमध्ये तयार केलेली आहे. त्या आचारसंहितेवर आम्ही स्वतंत्र वेगळा असा कार्यक्रम नगरमध्ये घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातला तो मोठा म्हणजे ती परिषदच आम्ही घेतली, संमेलन घेतलं आणि ते सगळ्यात मोठं असं पहिलं संमेलन महाराष्ट्रात आम्ही नगरमध्ये घेतलेलं आहे. लोकांना नाव नोंदणी करण्याकरता काय उपाययोजना आहे? आता सध्या आपल्या 3 शाखा आहेत. मुख्य शाखा नगरला, दुसरी शाखा पुण्यामध्ये चंदननगर व तिसरी शाखा नाशिकला नाशिक रोड या ठिकाणी आहे. मी नाशिक रोडचा आपला संपर्क कार्यालय मुक्तधाम मंदिराच्या पुढे स्टार प्लस बिल्डिंग सोमानी गार्डन जवळ त्या बिल्डिंग मध्ये आपलं संपर्क कार्यालय आहे. ते येऊन करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील नाव नोंदणी करू शकता. 100 पेक्षा जास्ती मेळाव्या घेऊन 5000 पेक्षा जास्ती कुटुंबांना कौटुंबिक समुपदेशन देऊन त्यांना एकत्र आणण्याचं काम आणि विवाह संपन्न करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सरांनी आतापर्यंत केलेलं आहे. सरांच्या या पुढील वाटचालीबद्दल पक्षप्रमुख कडून खूप खूप शुभेच्छा.